हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. नॉट फॉर प्रॉफिट बघतोय आपण. प्रॉब्लेम नंबर 12 पेज नंबर 93. मी जे होमवर्क देते ते प्लीज करा. तुम्हाला ते ब्रिज म्हणून उपयोगी पडणार आहेत आणि वेगळे आहेत. काही मी बुक मधले देणार आहे, काही मी माझे स्वतःचे फॉर्म केलेले देणार आहे. ठीक आहे, आता बघूया प्रॉब्लेम नंबर 12. प्रॉब्लेम वाचते, तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड फॉर द इयर एंडेड ऑन 31st March 2018 and some additional information. You are required to prepare income and expenditure account for the year ending on 31st March 2018 and balance sheet as on that date. Receipt and payment account for the year ending on 31st March 18 is given. Receipt side वाचते. To balance brought down, opening balance आहे cash at bank, याचं पोस्टिंग आपण करत नाही. Two subscriptions including 8,000 for 16-17. आपण 17-18 चं वर्किंग करतोय, 16-17 चे 8,000 त्याच्यात इन्क्लुडेड आहेत. इनर कॉलम मध्ये सबस्क्रिप्शनची फिगर लिहायची. सेल ऑफ मशिनरी अमाऊंट आहे 20,000 पण बुक व्हॅल्यू आहे 25,000. तुम्ही या प्रॉब्लेमला स्टार मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट म्हणून, की बुक व्हॅल्यू 25,000 दिली आहे आणि रिसीट अमाऊंट दिलेली आहे. तर प्रॉफिट लॉस कसा कॅल्क्युलेट करायचा मी शिकवणार आहे. डोनेशन्स, इन्कम, ऍडमिशन्स फीज, रेव्हेन्यू आहे, सो इन्कम. पेमेंट साइड इन्शुरन्स, प्रिंटिंग स्टेशनरी हे दोन्ही एक्सपेंडिचरला जाईल. बुक्स, कॉम्प्युटर ऍसेट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, एक्सपेंडिचर, फर्निचर ऍसेट. क्लोजिंग बँक बॅलन्स ऍसेट. ऍडजस्टमेंट्स. assets and liabilities on 1st of April 2017 are as follows. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट अशी सेपरेट दिलेली नाहीये, सो आपल्याला वर्किंग नोट मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट तयार करून कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000, मशिनरी 50,000. त्याच्यामध्ये लिहून ठेवा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍसेट, मशिनरी ऍसेट. बिल्डिंग फंड आहे, लायबिलिटीला जातो. इन्व्हेस्टमेंट ऍसेट. डेप्रिसिएट मशिनरी बाय 2,500. मशिनरीला 2 डॉट करा, म्हणजे सॉरी 1 डॉट करा, डेप्रिसिएशन आहे, इनर कॉलम फिगर आहे. डोनेशन्स रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन्सला पण डॉट करा, इनर कॉलम फिगर लिहून आपल्याला ती बिल्डिंग फंडला ट्रान्सफर करायची. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000. सो सबस्क्रिप्शनला सुद्धा अजून 1 डॉट करा. आपल्याला मागच्या वर्षीचे सबस्क्रिप्शन्स लेस करायचे आहेत आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स ऍड करायचे. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. इन द बुक्स ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2018, तसंच बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 2018. प्रॉब्लेम नंबर 12 पेज नंबर 93 हे लिहून ठेवा, नंतर अजिबात कळत नाही कुठला प्रॉब्लेम येते. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, ओपनिंग कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करायचंय, कारण आपली फर्स्ट स्टेप काय असते, ओपनिंग बॅलन्स शीट आपण पोस्ट करून घेत असतो. पण आपल्याला इथे ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलीच नाहीये, सो आपल्याला ती बनवून घ्यायची आहे. सो 31st मार्च बॅलन्स शीट ऍज ऑन 31st मार्च 2017 ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे. आणि वर्किंग नोटला काय म्हणायचं, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड ओपनिंग. सो या लायबिलिटीज अमाऊंट, इनर कॉलम करायची गरज नाहीये, आपण वर्किंग नोट करतोय त्याच्यामुळे साधंच नुसतंच ड्रॉ केलं तरी चालणार आहे. त्यांनी जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली त्याप्रमाणे घेऊयात. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000, मशिनरी 50,000. मशिनरी आधी लिहायचंय, मशिनरी 50,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे इयर कुठलं आहे, फायनान्शियल इयर 16-17 साठीचं आहे. हे अमाऊंट 10,000 आहे. बिल्डिंग फंड, इथे सुरुवात आपण करतो कॅपिटल फंडनी, लायबिलिटीची सुरुवात कॅपिटल फंडनी, स्टार मार्क करायचा. ही बॅलन्सिंग फिगर असेल, त्याच्या खालती मी बिल्डिंग फंड लिहिते 2,10,000. इन्व्हेस्टमेंट्स 3 लाख. ठीक आहे, हे झालं. न विसरता आपण काय लिहितो, रिसीट पेमेंटचा ओपनिंग बॅलन्स कॅश ॲट बँक 22250, कॅश ॲट बँक 22250, 22,250 झालं. आता आपल्याला बॅलन्स शीट, ओपनिंग बॅलन्स शीट ही बॅलन्स करून घ्यायचे. बॅलन्सिंग फिगर कॅपिटल फंडला घ्यायचा आहे. मी करून घेते, तुम्ही पण करा.
सो कॅपिटल फंडचा बॅलन्स आला 1,72,250. बॅलन्स शीट ओपनिंग बॅलन्स शीट टॅली झाली 3,82,250 ला. आता हे जे पोस्टिंग आहेत ही आपल्याला स्टेप 1 मध्ये करायची असतात. ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करून घ्यायची. सो लायबिलिटी पासून सुरुवात करूयात. कॅपिटल फंड इनर कॉलम फिगर 172,250. त्याच्यानंतर बिल्डिंग फंडला ऍडजस्टमेंट आहे कारण डोनेशन्स आपल्याला बिल्डिंग फंडला घ्यायचे आहेत. सो इथे 4-5 ओळी सोडायच्या नेहमीच कॅपिटल फंडला. आणि बिल्डिंग फंड इनर कॉलम फिगर 2,10,000. मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. सो 50,000 इनर कॉलम. मी पुढच्या ऍडजस्टमेंट वाचल्या का? हो. सो मशिनरी इनर कॉलम मध्ये आलं. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर फायनान्शियल इयर 16-17 इनर कॉलम 10,000. त्याच्यानंतर आहेत इन्व्हेस्टमेंट्स. इथे 2-3 ओळी सोडा कारण करंट फायनान्शियल इयरची पण आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे. सो आपण थोडेसे 2-3 ओळी सोडून खालती लिहिणार आहोत. इन्व्हेस्टमेंट्स अमाऊंट आहे 3 lakhs. इन्व्हेस्टमेंटला काही ऍडजस्टमेंट नाहीये. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक आपण हे पोस्टिंग करत नाही, रिसिप्ट पेमेंटच्या वेळेला करू. सो फर्स्ट स्टेप आपली झाली. ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करून झाली आहे. आता आपण रिसिट अँड पेमेंट पोस्ट करून घेऊयात आणि ऍडजस्टमेंट्स पण करूयात. फर्स्ट स्टेप आपली झाली आहे बॅलन्स शीट ओपनिंग बॅलन्स शीट पोस्ट करून. आता आपण रिसिट अँड पेमेंट पोस्टिंग करून घेऊयात. ओपनिंग बॅलन्स आपण घेत नाही. 2 subscriptions 72,000 बाय subscriptions inner column 72,000 including 8,000 for 16-17 less for financial year 16-17. जे करंट इयरचे आहेत तेवढेच आपल्याला इथे ठेवायचे आहेत. करंट इयर कुठले? 17-18. सो इन्कम साइडला फक्त 17-18 चे जे काही सबस्क्रिप्शन आहेत तेवढेच दिसले पाहिजेत. 16-17 चे लेस करायचे. सो इथून लेस केलं. इथे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17 दिसतंय 10,000. त्यातले 8,000 रिसीव्ह झालेत. सो लेस रिसीव्ड इन फायनान्शियल इयर 17-18 लेस 8,000. इथेच फिगर लिहायची सब टोटल 2,000. का? करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे ते लिहून आपण टोटल बाहेर घेणार आहोत. नेक्स्ट आहे सेल ऑफ मशिनरी 20,000. आता सेल ऑफ मशिनरी 20,000 आहे. बुक व्हॅल्यू दिलेली आहे 25,000. ठीक आहे. सो इथे वर्किंग नोट करायचे. वर्किंग नोट नंबर 2 सेल ऑफ मशिनरी. इथे लिहिताना काय लिहिणार आहोत आपण? बुक व्हॅल्यू ₹25,000 लेस सोल्ड फॉर ₹20,000 लॉस ₹5,000. आता तुम्हाला इथे फिगर दिलेली आहे 20,000 ची. सेल ऑफ मशिनरी तुम्हाला 20,000 ची फिगर दिली आहे. पण आपण 20,000 ची एक एंट्री नाही करणार, म्हणजे एक पोस्टिंग नाही करणार आहोत. आपण काय करतो? रिसिट पेमेंट मध्ये जे जे काही तुम्हाला आयटम्स दिलेले आहेत सगळ्यांचं आपण सिंगल पोस्टिंग करत असतो. आता आपण काय करणार आहोत? आपण 2 एंट्रीज करणार आहोत. पोस्टिंग करताना आपण 2 पोस्टिंग करणार आहोत. कोणती? बुक व्हॅल्यूचं एक पोस्टिंग आणि लॉसचं एक पोस्टिंग. म्हणजे 25 - 5 20,000 रिसिव्ड असं आपण अल्टिमेटली एकच एंट्री करतोय. पण इथे दाखवताना आपल्याला पोस्टिंग करताना 25,000 जी बुक व्हॅल्यू आहे ती आपल्याला मशिनरी मधून लेस करायची आहे. आणि हा जो 5,000 लॉस आहे हा आपल्याला इथे लॉस म्हणून इन्कम एक्सपेंडिचरला सेपरेटली दाखवायचा आहे. आपण जर एकच एंट्री केली 20,000 ची इथून तर ते चुकीचं ठरेल कारण बुक व्हॅल्यू 25,000 आहे. तुम्ही जर मशिनरी मधनं 20,000 लेस केले तर 5,000चं काय करणार? बुक व्हॅल्यू 25,000 नीच लेस व्हायला पाहिजे. ऍसेट साइडला मशिनरी जी लेस होणार आहे ती बुक व्हॅल्यूला व्हायला पाहिजे. म्हणून आपण 2 पोस्टिंग करणार आहोत. सो या प्रॉब्लेमला स्टार मार्क करायचं कारण हेच आहे की तुम्हाला पोस्टिंग करताना 20,000चं एक पोस्टिंग न करता 2 पोस्टिंग करायचे. फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम ऍसेट
अमाऊंट ऑफ बुक व्हॅल्यू. सेकंड, प्रॉफिट ऑर लॉस इन इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. प्रॉफिट असेल तर क्रेडिटला घ्या, लॉस असेल तर डेबिटला घ्या. ठीक आहे. आता आपण दोन इफेक्ट्स कोणते देणार आहोत. बुक व्हॅल्यू 25,000 आहे. सो इथे मशिनरी लेस सेल ऑफ मशिनरी मायनस 25,000 हा आपला फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट कोणता द्यायचा आहे. 5,000चा हा जो लॉस आहे त्याचा. मी थोडीशी वर जागा सोडून मग लिहिते. टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अमाऊंट आहे 5,000. कळलंय, लक्षात आलं. अजून एक सेकंड केस सांगते. हा लॉस आहे म्हणून आपण इथे डेबिटला घेतलंय. समजा बुक व्हॅल्यू 25,000 आणि सोल्ड फॉर 27,000 असं असतं तर इथे प्रॉफिट आला असता. त्या केसमध्ये बुक व्हॅल्यू 25,000 फिक्स, पण इथे लॉस न दाखवता क्रेडिटला बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी 2,000 अशी एंट्री केली असती. कळलंय, अतिशय सोपं आहे, अवघड काही नाहीये. एक सिंगल इफेक्ट 20,000चा न देता आपण 25,000 मायनस 5,000 असा 20,000चा अल्टिमेटली इफेक्ट दिलाय. ठीक आहे, कळलंय. ह्याला स्टार मार्क करून ठेवा आणि मार्जिन मध्ये लिहून ठेवा. नेक्स्ट, डोनेशन्स 55,000. सबस्क्रिप्शन्सला 4-5 ओळी सोडा आणि मग लिहा बाय डोनेशन्स 55,000. इनर कॉलम फिगर आहे. ऍडमिशन फीज 6,000 बाय ऍडमिशन फीज. याला ऍडजस्टमेंट नसल्यामुळे आपण आउटर कॉलम मध्ये 6,000 घेऊन टाकणार आहोत. पेमेंट साइड वाचते मी. बाय इन्शुरन्स. इन्शुरन्स हा आपला एक्सपेंडिचर आहे. सो टू इन्शुरन्स अमाऊंट आहे 10,000. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. त्याच्यानंतर आहेत बुक्स. बुक्स हे काय आपली ऍसेट आहे. ऍक्च्युली ना हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मी खाली लिहायला पाहिजे होतं, कारण माझ्या लक्षात नाही. बुक्स आणि कॉम्प्युटर हे सुद्धा फिक्स्ड ऍसेट्सच आहेत, पण हरकत नाही, मला आता खाली लिहायला लागेल. तुमच्याकडे जागा असेल तर वर लिहा, उगाच खाडाखोड करू नका तेवढ्या करता. सो 30,000चे बुक्स आहेत आणि कॉम्प्युटर आहे. ऍसेट्स असल्यामुळे वर लिहायला पाहिजे होतं आपण. 60,000 कॉम्प्युटरची फिगर आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000 एक्सपेंडिचरला घ्यायचे. त्याच्यानंतर फर्निचर अगेन ऍसेट. फर्निचरला ऍडजस्टमेंट नाहीये ना. 62,000. क्लोजिंग बॅलन्स कॅश ॲट बँक 5250. पोस्टिंग सगळं करून झालं. ऍडजस्टमेंट करूयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट झाली आपली करून, ओपनिंग बॅलन्स शीट बनवली. डेप्रिसिएट मशिनरी बाय 2,500. इथेच लेस डेप्रिसिएशन 2,500. सो आपण आउटर कॉलम मध्ये फिगर घेऊया. 22,500 आउटर कॉलम मध्ये आलं. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. 2 डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 2,500. त्यानंतर आहे डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. जेव्हा स्पेसिफिक फंडसाठी डोनेशन्स असतात तेव्हा ते कॅपिटलाइज करायचे असतात. इथे असं स्पेसिफिकली दिलंय का की हे कॅपिटलाइज करा, पण आपल्याला माहितीये की नाही की डोनेशन स्पेसिफिक फंडसाठी असतील की कॅपिटलाइज करायची, आणि स्पेसिफिक फंड म्हणजे त्या फंडला ऍड करायची. सो इथे लेस फॉर बिल्डिंग फंड पूर्ण अमाऊंट आहे. असं सेपरेटली अमाऊंट दिलेली नसल्यामुळे 55,000 टोटल आपण नील करणार. बाहेर आउटर कॉलम मध्ये 0 आले. लेस फ्रॉम डोनेशन्स ऍड टू बिल्डिंग फंड. अपोजिट साइड इफेक्ट आहे हा. ऍड ऍडिशन ड्युरिंग फायनान्शियल इयर 17-18. ऍडिशन केलेत ना बिल्डिंग फंडला. 55,000 ऍड झाले. 265,000 आउटर कॉलम मध्ये आलं.
आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर द करंट इयर 6000. आउटस्टँडिंग म्हणलं की ऍड करायचं असतं. मी इथे सब टोटल घेतेय 64,000. सब टोटल ऍड आउटस्टँडिंग 6000. आउटर कॉलम मध्ये आले 70,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स इथे आहेत, त्याच्यात ऍड करूयात. ऍड आउटस्टँडिंग फॉर फायनान्शियल इयर 17-18 6000. आणि ह्या दोघांची टोटल मिळून टोटल सबस्क्रिप्शन्स आउटस्टँडिंग 8000. त्यापैकी 17-18 चे 6000 आणि 16-17 चे 2000. पोस्टिंग सगळी करून झालेली आहेत. मी आता बॅलन्स शीट टॅली करून घेते, सरप्लस किंवा डेफिसिट कॅल्क्युलेट करून. तुम्ही पण करा आणि मग आपण मॅच करून घेऊयात. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटचे टोटल 76,000 आले. सरप्लस आलाय 50,500. कॅपिटल फंडला ऍड केल्यानंतर 2,22,750 कॅपिटल फंडची टोटल आली. बॅलन्स शीट टॅली झाली 487,750 ला. टॅली झाली बॅलन्स शीट तुमची पण. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात आणि मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देणार आहे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.